त्याचं नाव मला पण प्रॉपरली माहीत नाही. काय नगर समाजसेवक म्हणून आहे ते रफिक. आणि संध्याकाळी ते आता मी तुम्हाला अर्ज दिली होती त्या निवेदनावर आपण कोणती प्रकारची कारवाई केली. मी म्हणलं कमिशनर साहेबांना तुम्ही जे आम्हाला माहिती दिली त्या माहितीप्रमाणे आम्ही कमिशनर साहेबांना सांगितलेले दिले आणि त्याच्यावर कारवाई होणार. आतापर्यंत का केली नाही? उद्धटपणे ते भाषा वापरू लागलं. त्या अनुषंगाने मी काय केलं, आमचे जे MSFचे गार्ड आहे त्यांना बोलून घेतलं आणि ह्याला बाहेर पाठव म्हणलं. ते अजून ते थांबलं नाही, तिथे गोंधळ घातलं. अजून आम्ही काय केलं, मग पोलीस कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं. बोलून घेतल्यावर त्यांनी पण फाइंड आउट केलं की त्याला असं म्हटलं की साहेबांसोबत की मला लगी आलेली, मला लगीला जायचं. आम्ही म्हटलं की बा आमच्या केबिनमध्ये आहे, तुम्ही वॉशरूम यूज करू शकता. त्यांनी त्याला वॉशरूम यूज करायला नकार दिला. त्यानंतर काय उघड्यावर जातो म्हणलं. तिथून जाताना त्यांनी काय केलं, MSFचे जवान त्याच्या सोबतच होते. झटमपट्टी करून ते स्वतःच्या जवळ असलेल्या त्यांनी हत्यार फेकून दिला आणि पडण्याचा प्रयत्न केला. पोलीस डिपार्टमेंट त्याचे साक्षी आहे, त्यांना पण बघितलेलं आहे आणि आमचे MSFचे जवान आहे त्यांना पण पूर्णतः ह्याची माहिती आहे. काय गुन्हा दाखल केला त्यांच्यावर? आता गुन्हाची रिपोर्ट माझ्यापाशी आलेला नाही, बरेच त्याच्यावर गुन्हा झालेले. त्या घटनेच्या निषेधार्थ आज काम बंद आंदोलन पुकारलं होतं. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं की आता आपलं जे कामबंद आंदोलन होतं ते आता शिथिल करावं, जेणेकरून आम्हाला 4.5 लोकांची जे सेवा द्यायची परभणीला ते आम्ही त्यांना स्टार्ट करण्याकरिता केलं आणि ते आम्हाला आमच्या आव्हानाला पण त्यांनी मान्यता दिली. या अगोदर पण आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यासोबत त्यांनी अशी उद्धटपणाची वागणूक केलेली आहे. नाही, आगामी त्याची पूर्णतः माहिती नाही. बरेच मग त्याच्यापाशी जे पेपरचा गट्टा होता त्याचा कारोबारच त्यांनी तसल्या प्रकारचा ते ब्लॅकमेलर प्रवृत्तीचा माणूस होता आणि ह्यापूर्वी त्याच्यावर 7 गुन्हा रेकॉर्डवर फाइंड आउट झालेले. महापौरांच्या कॅबिन मध्ये कोणी